हॅलो चेक. थँक्यू सो मच रोशनदादा संते यांचा सुमधुर आवाज तुम्ही यानंतर ऐकत होता. कपाळी केश श्रीगंध आम्हा शिवरायांचा छंदमुखी फक्त एकच नामघोष जगदंब जगदंब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये परेश येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल फुल टॉस. विकेट कीपर त्या ठिकाणी प्रयत्न करत होता बट मेन अंपायर सिग्नल इट इज बीमर वेस्ट ऑफ हाईट नो बॉल. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे परेश यांची. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा हाईट. मेन अंपायरच्या भूमिकेत आहेत फिरोज खान सर आणि त्याच्या साथीनं मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वासमध्ये ज्यांना मी नेहमीच आज अंपायर पंतच्या भूमिकेमध्ये पाहत असतो ते धर्मेंद्र वर्मा सर. एक एक्स्ट्रा रन खातं खुलं झालं या मॅच मध्ये बॅटिंग करण्यानं साहिल 11 टीमचं. फ्री बॉल स्ट्रायकिंग एटवरती बॅट्समन जितेशला संधी. फुल टॉस होता. टायमिंग होत नाहीये. कव्हर पॉइंटला फिल्डर बॉलच्या खाली बट डेफिनेटली ते अनसक्सेसफुल अटेम्प्ट मी म्हणेल. एक रन इथे कंप्लीट करत असताना ओव्हर थ्रो मैदानामध्ये नक्की घडलंय काय. थोडीशी सल्ले मसलत करत असताना फिल्डर सध्याच्या घडीला 4 स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एटवरती सज्ज होतात बॅट्समन सुनील. भव्य क्रीडांगण शिस्तबद्ध स्पर्धा मानकिवली प्रीमियर लीग MPL 2021 सीझन फर्स्ट. पहिलं दैदिप्यमान पर्व. क्रिकेटचा हा सोहळा, क्रिकेटची ही जत्रा, क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. फुलर लेंथ होता बॅटन पॅड मधून भरधाव वेगानं हा बॉल टेक ऑफ घेत असताना सरळ विकेट कीपरच्या हातात जाऊन मिसावतो. ॲक्युरेसी रिदम आणि कंट्रोल या तीनही गोष्टींचा मिलाप या वेळेला पाहायला मिळाला बॉलर परेशच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा हाईट. त्यानंतर कमबॅक करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉटम एज घेतली गेली. बॅटचा फेस खूप अगोदरच बंद केला. एक्स्ट्रा गली रिजन मध्ये मिळेल ती फक्त एकच धाव. टीमची टोटल या सिंगलनं फलकावरती पुढे सरकते आणि धाव फलकावरती धावा एकूण अंकित होतात त्या म्हणजेच 5. 5 रन ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. हे पहिलं षटक प्रगतीपथावरती. स्ट्रायकिंग एटवरती बॅट्समन जितेश. फुलर लेंथ होता. सन्मान देण्यास भाग पाडला. बागफुटून देऊन फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडेड पुश जेंटल्समॅन पुश. सली कव्हर रिजनला एक रन इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन जितेश. टीमची टोटल या सिंगल नंतर फलकावरती पुढे सरकते. धाबा एकूण अंकित होत आहेत साहिल 11 टीमच्या 6. 6 रन ऑन द बोर्ड. कमबॅक करत असताना बीमर बॉल नंतर बॉलर परेश इज एक्सपिरियन्स बॉलर आणि तो अनुभव इथे पणाला लाभत असताना फुलर लेंथ होता. ड्राईव्ह केला. कव्हर पॉइंट 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सुई मधून जितक्या सहजतेनं धागा ओवावा तितक्या सहजतेनं 2 फिल्डरच्या मधला गॅप शोधत ओवलेला हा फटका बॉल सीमारेषेच्या बाहेर. MPL ब्रँडेड चौकार. चौकारानं षटकाचा शेवट घोड करत असताना बॅट्समन सुनील. नो मोर आर्ग्युमेंट्स नो टीम मीटिंग. इट इज अ लास्ट अँड ऑफिशियल कॉल फॉर बोथ टीम्स. 4 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटांचा बिल तुम्हाला देण्यात येतो. 20 मिनिटांच्या आत आपण सत्र कंप्लीट करायचं. शेवटच्या बॉलवरती देखना स्ट्रोक. कव्हर पॉइंट रिजन मध्ये 4 धावा बॅट्समन सुनीलच्या खात्यात. त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमच्या खात्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. टीमची टोटल फलकावरती झाली आहे 10. 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा म्हटलं की भारतरत्न विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण करून देणारा हा आकडा ज्यांनी क्रिकेटमध्ये कसोटी फॉर्मॅटमध्ये 51 शतकं आणि त्याचबरोबर ODI फॉर्मॅटमध्ये 49 शतकं एकूण आंतरराष्ट्रीय स्तरावरती 100 शतकं लगवण्याचा विक्रम आपल्या नावावरती गेला. द गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांना उच्चारलं जातं तो सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जसे नंबर. पंकज नवले येत आहेत दुसरं षटक घेऊन. राऊंड विकेट. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. वाईट लॉंगरला फिल्डर बॉलवरती थोडासा उशीर घेत आहेत बॉल उचलण्याकरता. चेंडू थोडासा बाजूला गेल्याने त्याचा फायदा इथे घेत असताना स्ट्रायकिंग एटवरती बॅट्समन जितेश. 2 रन्स इझिली कंप्लीट होतील. टीमची टोटल
डबल नंतर फलकावरती पुढे सरकते. एकूण धाव अंकित होत आहेत त्या म्हणजेच 12. 12 रन ऑन द बोर्ड. सध्याच्या घडीला हा सामना सुरू आहे साहिल 11 आणि त्यांच्या विरुद्ध धुमाल स्टार्स या दोन टीमच्या दरम्यान. यावेळेला फटका फसलाय बॉल वेथ वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर बॉलच्या खाली सॉफ्ट डिसमिसल. हाताचा पिसारा फुल होत असताना तिथे झेल टिपलाय. विकेट मिळवत असताना बॉलर पंकज नवले. बॅट्समन आउट होतोय जितेश. पहिला धक्का पोहोचलाय बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमला. थँक्यू टीचर. टायमिंग झालं नाही. उंची जास्त गाडली आहे बॉल नंतर कमी गाडलं आणि वाईडिश लॉंग ऑफच्या फिल्डरनं सोपा झेल तिथे गॅदर गेला. पहिला धक्का पोहोचला बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमला. 12 या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन आणि पहिला अडचण इथे दूर करत असताना बॉलर पंकज नवले न्यू बॅट्समन एंटर इंटू द ग्राउंड. मनीष जात आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. स्ट्रायकिंग गेटवरती आहेत सुनील आणि त्यांच्या साथीनं. नॉन स्ट्रायकिंग गेटवरती बॅट्समन मनीष. MPL 2020 मानकिवली प्रीमियर लीग दीप्यमान क्रिकेटचा 16 इथे आपण पाहत आहोत. ह्या बलीला बॅटची कडा घेतली. विकेट किपर बीट थर्ड मॅन बीट लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये शीर्षकावरती केली आहे मात आणि नशिबाची लाभली आहे साथ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार. थँक्यू डीजे. 4 धाब्यानं टीमची टोटल वेगानं पुढे सरकते आणि फलकावरती सध्याच्या घडीला एकूण धावा अंकित होत्या त्या म्हणजे 16. 60 रन ऑन द बोर्ड. 4 धावा ऍड होत आहेत बॅट्समन सुनीलच्या खात्यात. चौकारानंतर टोटल आहे 16. या आपल्याला बागफुटू येऊन हलक्या हातानं फक्त दिशा दिली. गाईड केला हा बॉल. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर बॉलवरती येत आहेत. एकाच ॲक्शनवरती बॉल गॅदर करून थ्रो करत असताना स्ट्रायक गेटवरती आणखीन एक रन ऍड होईल. टीम साहिल 11 या संघाच्या खात्यात आणि टीमची टोटल या सिंगल नंतर फलकावरती सरकली आहे 17. 17 धाबा स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला ही टोटल आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमची फलकावरती धावा अंकित होत आहेत 17. स्ट्रायकिंग गेटवरती सज्ज होत आहेत मनीष. हे दुसरं षटक. पंकज नवले आतापर्यंत चांगली बॉलिंग करत असताना पहिलं सुयश धुमाल स्टार्स टीमच्या खात्यात. दिनेशजी धुमाल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. बॅट अँड पॅड मधला हा बॉल लीडिंग एज थर्ड मॅनला फिल्डर बॉलच्या खाली सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक मोठं सुयश पंकज नवलेच्या खात्यात. बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमला पोहोचलाय हा दुसरा धक्का. मनीष बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू सो मच. चांगलं कार्य करत असताना शॉट थर्ड मॅचचा फिल्डर दुसरी विकेट या मॅच मध्ये बहाल करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पंकज नवले. टीमची टोटल स्टील फलकावरती धावा आहेत 17. दुसऱ्या विकेटचं पतन दुसरा अडसर इथे दूर करत असताना धुमाल स्टार टीम करतात. धुमाल स्टार टीमचे संघमालक दिनेशजी धुमाल यांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. बागफुटवरती येऊन स्क्वेअर कटचा स्ट्रोक इम्प्लिमेंट केला. डीप मध्ये फिल्डर बॉलचा पाठलाग करतोय. थोडासा उशीर घेतला त्या ठिकाणी बॉल उचलण्याकरता. स्ट्रायकिंग गेटवरती ॲक्युरेट जो तोपर्यंत 2 धावा ऍड होत आहेत बॅट्समन महेशच्या खात्यात आणि टीमची टोटल 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर फलकावरती एकूण अंकित झाली आहे ते म्हणजेच 9.50 च्या सरासरीने 19 रन. 19 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांचा वाजवी केली ते समाप्त झालाय. स्लो बट स्टडी. 4 षटकांचा जर विचार केला तरी थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात सध्याच्या घडीला साहिल 11 टीमची. बट अजूनही 12 बॉल अर्थातच 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही मोठं लक्ष
फलकावरती ठेवण्याच्या उद्देशानं मैदानामध्ये दोन बंधुराज सुनील आणि त्याच्या साथीनं महेश सध्याच्या घडीला हा डाव सावरत असताना साहिल 11 टीमचा बॉलिंग ट्रॅक वरती रोहित मराठे इंडिव्हिज्युअल पहिलं वैयक्तिक पहिले तर सांघिक 30 षटक या डावाचा हाताळत असताना कॉमेंट्री बॉक्स सेंड कडून सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर जर पाहिलं तर सध्याच्या घडीला थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर एक फिल्डर आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला शॉर्ट मिडिकेट अगदी वरती आहे. फायर लेग थर्ड मॅन राऊंड विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला इनसाइड आउट स्ट्रोक इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न दुसऱ्या धाबेचा मानस नॉन स्ट्राइक गेट वरती थ्रो उशिराने आल्याने त्याचा फायदा इथे घेत असताना बॅटिंग करणारी साहिल 11 टीम या 2 धाबा ऍड होत आहेत बॅट्समन सुनीलच्या खात्यात आणि साहिल 11 टीमची टोटल या डबल नंतर फलकावरती सरकती आहे 21 धाबा स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला ही टोटल आहे बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमची. बॉलर तयार रोहित ह्या बलेला प्रॉपर लेनचा खूप चांगला वापर ग्रूमिंग आर्मनं गोलंदाजी करत असताना बागफुटू येऊन पुल करण्याचा प्रयत्न होता स्ट्रायकिंग गेटवरती बॅट्समन सुनील सापटी लाईन त्याला रीड करता आली नाहीये आणि सरळ हा बॉल जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातात. इट इज अ डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता इथे करत असताना तिसऱ्या षटकात शॉर्ट बॉल बागफुटू येऊन अप्पर कट स्लाइस केला चेंडूला वाड शॉट एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्पेक्टॅक्युलर अँड डॅशिंग डायनामिक स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर येत आहे 4 धाबा. गुड शॉट. चार धावा ऍड होत आहेत बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमच्या खात्यात टोटल सरकली आहे चौकारानंतर 25 रन स्कोरबोर्ड वरती. फुलर लेंथ होता विषय मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका आक्रमक स्ट्रोक रुबाबदार षटकार. सुनील ऍज अ ओपनर म्हणून मैदानामध्ये मी का दाखल झालोय कॅप्टन माझ्यावरती का विश्वास दाखवला त्याचं उत्तर देत असताना या बलेला लेफ्ट स्टिक सोडून जातो हा बॉल अंपायर सिग्नल इट इज वाईड एक एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमच्या खात्यात अतिरिक्त धाबेसोबत टीमची टोटल फलकावरती पुढे सरकती आहे आणि एकूण धाबा अंकित होत आहेत त्या म्हणजेच 32 रन स्कोरबोर्ड वरती. राऊंड विकेट बॅकफुट येऊन हुक केलाय 30 यार्ड सर्कल मधून फिल्डर पाठमोरा झाला होता लॉंग लेगला प्रोटेक्शन आलं होतं बट दोनही फिल्डरला बीट करून चेंडू सरळ धडक मारतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सुनीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाकेदार चौकार. चांगली बॅटिंग करत असताना सुनील फुलर लेंथ होता एक्झिक्यूट केला चेंडू वाईडिश डीप मध्ये फिल्डर बॉल वरती येतोय एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी वेल घेतला चेंडू उचलण्याकरता आणि 2 धाबेचा अवधी निर्माण झाला होता त्या 2 धाबा इझिली कंप्लीट करत असताना गुड कॉलिंग अँड गुड रनिंग आल्सो बिटवीन द विकेट 2 धाबा ऍड होतील षटक मध्ये तिसरं पहिल्या डावाचा समाप्त झाल्याने टीमची टोटल
फलकावरती अंकित झाली आहे 12.70च्या सरासरीने 3 षटकांच्या अखेरीस एकूण स्कोर कार्ड वरती 38 रन 2 विकेटचं नुकसान सध्याच्या घडीला झालंय. ओपनिंग करता दाखल झालेले फलंदाज जितेश स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर टीमसाठी संकटमोचकाची तारणहाराची भूमिका बजावत असताना बॅट्समन सुनील आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धुमाल स्टार टीमचे संघमालक दिनेशजी धुमाल यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आणि मानकिवली गावचे सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ सर्वांनाच सूचना आहे आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. ही स्पर्धा आपलीच आहे. आपण आयोजकाच्या भूमिकेत देखील आहात त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यायचा. मानकिवली गावातील तमाम यंगस्टर्स खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी साकारली गेलेली ही स्पर्धा मानकिवली प्रीमियर लीग. जय शेकटे येत आहेत शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन. पहिलाच बॉल फटका बसला आहे फिल्डर बॉलच्या खाली वाढीस लॉंग आपला सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक सोपा झेल तिथे टिपत असताना फिल्डर विकेट जाईल बॉलर जयच्या खात्यात. बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमला पोहोचलाय 38 धावसंख्येवरती हा तिसरा धक्का. मान्यवरांचं मानकिवली प्रीमियर लीग MPL 2020 पहिल्या पर्वामध्ये मनापासून हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचा आणि या मंचाची शोभा वाढवायची आहे. पहिल्याच बॉलवरती सफलता अंकित करत असताना बॉलर जयेश परेश होते वाटेश लॉंग ऑफला झेल तिथे टिपत असताना 30 सांघिक यश फिल्डिंग करणाऱ्या धुमाल स्टार टीम करता. या आपल्याला शॉट ऑफ गुड लेंथ सरप्राइजिंग डिलिव्हरी रायझिंग डिलिव्हरी लाजवाब बाउन्स वेगानं चेंडू टेक ऑफ घेतोय आणि सरळ जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातात. विकेट किपरच्या भूमिकेत आहेत श्रीधर. बॅकफुट येऊन स्क्वेकट केला डीप मध्ये फिल्डर किंवा पॉइंट रिझन मध्ये मिळेल ती फक्त एकच धाव. फील्ड प्लेसमेंट नुसार गोलंदाजी करत असताना बॉलर जे शेवटच्या षटकात टीमची टोटल एकानंतर फलकावरती पुढे सरकते. एकूण धावांकित होत आहेत 39 रन्स सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड वरती. ही बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमची टोटल 4 षटकांचं हे सदर आहे. अंतिम षटक कॉमेडी बॉक्स कडून तयार होत असताना जयेश स्पीचिटचा मानस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट रिव्हर्स पुलचा अप्रतिम फटका बट डीप मध्ये फिल्डिंग देखील तितक्याच ताकदीची होती. चांगले प्रयत्न फिल्डरचे. तिसऱ्या धावेचा कॉल आणि 3 धावा कंप्लीट. बट फिल्डरचं कौतुक करावं तितकंच कमी. 1 धाव इथे वाचवली मी म्हणेल धुमाल स्टार टीम करता. 3 धावा बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत आणि ट्रिपल नंतर टीमची टोटल फलकावरती पुढे सरकली आहे 42 रन स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला हे टोटल आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पाहतायत आपण सुनील यांना जे आतापर्यंत चांगली बॅटिंग उपयुक्त केली साकारत असताना साहिल 11 टीम करता सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झालेत आणि अजूनही संघर्ष इथे करतायत. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन हुक केला स्क्वेअर लेगला फिल्डर दूरवरती त्याच्या डोक्यावरून त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू करतोय सीमारेषेची सफर. येतोय तो चौकार. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली. थँक्यू डीजे. गॅप शोधली त्या ठिकाणी बॅट्समन सुनीलला. चौकारानं टीमची टोटल झाली 46 रन स्कोरबोर्ड वरती. याबलेला डाऊन द विकेट सेट ॲज ॲरो फिल्डर बॉलच्या खाली आला होता बट त्याला झेल इथे टिपता आलेला नाहीये. दुसऱ्या धावेचा मानस स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो देखील गॅदर करता आलेला नाहीये. डबल डेकर तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता फलंदाजाला धाबा धवावं लागतं. 2+ विकेट. चौथा धक्का पोहोचलाय सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमला. या 2 रन्स सध्याच्या घडीला टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत आणि एकंदरीत धाबा 4 षटकांच्या अखेरीत जमा होत आहेत. 12.00च्या सरासरीने 48 आणि विजयासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये टार्गेट
ठेवण्यात आले ते म्हणजेच धुमाळ स्टार टीमच्या समोर 49 49 धाब्याचं चांगली बॅटिंग झाली या इनिंग मध्ये सुनील यांची, जे सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाले होते. एकतर्फी किल्ला ज्यांनी साहिल 11 टीम करता लढवला. एकंदरीत 4 षटकांचं पहिलं वाजवी सत्र ते समाप्त झालंय आणि फलकावरती टोटल झाले 48 धाबा. 49 धाब्याचं टार्गेट दुसऱ्या सत्रामध्ये ठेवण्यात आलं या मॅच मध्ये धुमाल स्टार्स या टीमच्या समोर. तर या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग होईल की डेफिनेटली या धाबा डिफेंड करण्यामध्ये यश येईल साहिल 11 टीमला या ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती. द स्वीट हाऊस ऑफ घारिवली डोंबिवलीचा एक बुलंद आवाज रोशनदादा संते यांच्याकडे. धन्यवाद. तर 48 धावांचं लक्ष 49 धावांचं लक्ष आहे. 48 धाव बनवल्यात 12.00च्या सरासरीने पहिल्या 4 षटकांमध्ये आणि खूप चांगली धावसंख्या सेट केली आहे. 48 धाव बनवून आणि 49 धावांचं लक्ष ठेवलंय या मैदानावरती. आपण पाहू शकाल धुमाल स्टार या संघासमोर आज स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस, सुपर संडे सुपर फिनालेचा दिवस आपण पाहतोय. मानकिवली प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. तर सुवर्ण संधी येते ती म्हणजेच धुमाल स्टार या टीमला. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ही सुवर्ण संधी आहे धुमाल स्टार टीमच्या फलंदाजांसाठी. सामना सुरू होत आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दोन्ही संघांना लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. 24 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज आणि नॉस्ट्राईकला फलंदाज परेश. यावेळी पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. फिरोज खान सरांचा इशारा येतो. यावेळी वाईटचा पहिली अवंतर धाव मिळते आणि या अवंतर धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. 49 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज मनीष सज्ज होतोय.
गोलंदाजी मार्कवरती या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावी चांगला फटका ऑन साइडला फेकून दिलाय, चेंडू जातोय काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर, बाहुबली षटकार. खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय पंकज. प्रचंड ताकद, टायमिंग पंकजकडे आहे. पंकज आणि परेशी जोडी 49 धावांचं लक्ष्य आहे. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. धुमाल स्टार या टीम साठी अतिशय महत्वाचा सामना सुरू आहे, कारण की धुमाल स्टार या टीमचा हा तिसरा सामना आहे आणि पहिल्या 2 सामन्यांमध्ये एक सामना जिंकलेला आहे आणि एक सामना पराभूत झालेले आहेत. त्यामुळे हा सामना नक्कीच धुमाल स्टार टीम साठी डू ऑर डाय असेल. आणि साहिल 11 या टीमने जर आपण पाहिले गेले तर दोन्ही सामने गमावलेले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून या स्पर्धेत शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय, वाईड यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज मनीष. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. धुमाल स्टार संघाचे पुरस्कर्ते संघ मालक दिनेश शेठ धुमाल साहेब देखील उपस्थित आहेत. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली जातोय आणि सरळ जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. यष्ट यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल जितेशला मास्टर ब्रेनचं काम करतोय. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी करतोय मनीष. यावेळी मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप. सोपा झेल सोडला जातोय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील एक चित्र पाहायला मिळालं होतं, ते म्हणजेच बाईकर वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून 2 झेल सोडले होते आणि त्यानंतर पराभूत झाले होते बाईकर वॉरियर्स संघ. आणि या सामन्यामध्ये देखील पंकजला एक जीवनदान मिळत आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजेच मनीष हा गोलंदाज. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मॅचची बाहेरची कडा फलंदाज बाद. सुरेख झेल टिपतोय यष्टांच्या पाठीमागे जितेश आणि पहिला मोठा धक्का बसतोय गोल्डन डकच्या स्वरूपात. फलंदाज बाद. परेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. तर यापुढील सामना असेल संभाजी टायगर विपक्ष JM स्पोर्ट्स. या 2 टीम मध्ये दोन्ही संघाने घ्या टॉस साठी. पंकज भोले जे संघनायक आहेत JM स्पोर्ट्स या टीमचे आणि दुसऱ्या बाजूला संभाजी टायगर या टीमचे संघनायक आहेत ललित मराडे. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल रोहित येतोय. रोहित शर्मा सारखी फलंदाजी करावी लागेल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती धुमाल स्टार या टीमची 49 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज धुमाल स्टार या टीमला. शिवाजी माझा. थँक्यू सो मच. तर आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय नामदेवजी मराडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असेल JM स्पोर्ट्स विपक्ष आपण पाहू शकाल संभाजी टायगर या 2 टीम मध्ये. सन्माननीय आदरणीय नामदेवजी
मराठे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. आज एकूण लीगचे 5 सामने आहेत, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि एक मेगा फायनल, एकंदरीत एकूण 8 सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. टॉस जिंकलेला आहे JM स्पोर्ट्स या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. 2 सामने जिंकलेले आहेत JM स्पोर्ट्स या टीमने. विजय मराठे साहेबांचा हा संघ आहे. फुलटॉस चेंडू आणि पंचाने नो चेंडू घोषित केलेला आहे. 1+1 एकूण 2 धाव मिळत आहेत. पहिला चेंडू बीमर चेंडू फेकलाय महेशने आणि पंचांनी दंडित केलंय. 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. फ्रीटचा इशारा येतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल धर्मेंद्र वर्मा सर आहेत. स्क्वेअरलेगचे पंच आपण पाहतोय फिरोज खान सर आहेत. 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. धावसंख्या 10. फ्रीटची संधी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो महेश. उर्ध विकेट. यावी चांगला चेंडू स्विंग अँड मिस. फ्रीटचा हा चेंडू आहे. फ्रीट वरती झेलबाद नसेल. पंच तेच सांगतायत की फ्रीट वरती झेलबाद नसेल. जितेश आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे, तरी देखील कॉट बिहाइंडची अपील केली होती आणि तीही जोरदार अपील केली होती. धावसंख्या स्थगित आहे. 10 धावा धावफलकावरती. राईट ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका, आउटरचा फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चंबल होतोय. रोहित होते आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी होती या मैदानावरती आपण पाहतोय. यावेळी साहिल 11 या टीमच्या माध्यमातून गोलंदाज महेश प्रभावित करतोय. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये मनीषने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी होते महेश. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षक आकाश करतो. पंबल होतोय. 2 धावा कंप्लीट. बॅकिंग साठी रोहित येतोय आणि 2 धावाच मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांचं लक्ष्य आहे. 35 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 15. ओव्हर द विकेट महेश. यावी चांगला फटका ऑन साइडला. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. मारलाय चौकार मारलाय षटकार. मारलाय चौकार मारलाय षटकार. क्रिकेटच्या या मैदानी ओ क्रिकेटच्या या मैदानी दणदणीत विजय खेचून आणलाय गावातल्या पोरांनी. दणदणीत विजय खेचून आणलाय संघाच्या पोरांनी. दणदणीत विजय खेचून. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज महेश पुणे एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगला फटका ऑन साइडला स्क्वेअर द विकेट खेळला. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. खूप चांगली फेकी आपण पाहतोय. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी पाहायला मिळतं डीप मधून. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. सकाळच्या 17मध्ये 48 धावा बनवल्या होत्या. खूप चांगली धावसंख्या बनवली होती पहिल्या इनिंगमध्ये साहिल 11 या टीमने आणि 49 धावांचं एक खूप मोठं लक्ष्य आहे कारण की ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक आहे. यावेळी फुल टॉस चेंडू मिस टायमिंग आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर पॉइंट. सीमा रेषेवरती मयूर आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तेवढीच चांगली फेकी होते. तोपर्यंत मिळतात या 2 धावा आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने 21 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. मनपण साडी चोली चमचे तुविराईला. तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. संसार संपलाय गो तुझ्या जत्राला.
थँक्यू सो मच. पंकज भोले यांना विनंती असेल आपण यायचं आहे समालोचन कक्षाच्या समोर. 12 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहे जितेश. स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेस आपण पाहतोय रोहित आहे. रोहितला चांगली बॅटिंग करावी लागेल. राईट अप ओव्हर द विकेट जितेश. यावेळेस पॅड वरती ब्रश होतोय. स्ट्रॉंग अपील करतायत जितेश आणि लेग बाय इशारा येतोय. एकदम मिनिटं वंतरच्या स्वरूपात धावसंख्या एकने पुढे सरकेल. 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पंकज मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली, परंतु आता मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की धुमाल स्टार संघ अडचणीमध्ये सापडलाय. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. यावी चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू सो मच. अप्रतिम बॅटिंग करतोय पंकज. आपल्या टीम साठी आपली गुणवत्ता सिद्ध करतोय आणि एक संघर्षमय षटकार आलाय. फलंदाज पंकजच्या बॅट मधून धावसंख्या 28. 28 धावा धावफलकावरती. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे धुमाल स्टार या टीमला. धुमाल स्टार टीमचे संघ मालक पुरस्कर्ते सन्माननीय दिनेश शेठ धुमाल साहेब देखील उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. ते देखील हा सामना एन्जॉय करतायत, कारण की त्यांना देखील माहिती आहे हा सामना फार महत्वाचा आहे धुमाल स्टार या टीम साठी. यावी चांगला चेंडू इन स्विंग होतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि सरळ जाऊन यष्टरक्षक आपण पाहतोय आकाशच्या हातामध्ये विसावतोय. आकाश भोईरला आपण पाहू शकाल यष्ट्यांच्या पाठीमागे. मास्टर ब्रेनचं तो काम करतोय. धावसंख्या स्थगित आहे. 28 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. फुलटा चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय वाईड ईस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ते 8 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर हा नियम आहे या स्पर्धेचा. विकेट टॉसला महत्व नाहीये, कंपल्सरी चेसिंग देखील नाहीये. जर सामना टाय झाला तर सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर असेल. काल आपण पाहिलं होतं दोस्ती 11 आणि भैरवी 11 या दोन टीम मध्ये सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर मध्ये सामना जिंकला होता भैरवी 11 या टीमने. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटलं होतं गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे आणि आपल्या गुणवत्तेला न्याय देतोय. खूप चांगली बॅटिंग करतोय या मैदानावरती. पंकजचा बल्ला बोलतोय. जर एक षटकार लगावला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. दिनेश शेठ धुमाल यांच्याकडून आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार. थँक्यू सो मच. 7 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 1000 रुपयांचं कॅश प्राइज येते दिनेश शेठ धुमाल यांच्याकडून पंकज साठी. पंकजची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या पंकज साठी.
अप्रतिम बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय, एक पात्री अभिनय दाखवतोय, एकाती किल्ला लढवतोय या मैदानावरती आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे धुमाल स्टार या टीमने. दिनेश शेठ धुमाल साहेबांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहू शकाल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. या 20 गतीमध्ये परिवर्तन आणि चेंडूला भिडकावून देतोय, चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून चौकार येतोय. फलंदाज पंकजच्या बॅट मधून वेळ बदलला, काळ बदलला आणि सामन्याचं समीकरण देखील बदललं. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. अरे दीवानो मुझे पहचान मॅच 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 23 धावांचं महागडं षटक फेकले गोलंदाज जितेशने आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे धुमाल स्टार या टीमने. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय पंकज. ज्या पंकजचा झेल सोडला होता त्या झेलची किंमत मोजतोय यावेळी आपण पाहतोय साहिल 11 हा संघ, कारण की पंकजचा फॉलो थ्रू मध्ये एक सोपा झेल सोडला होता. मनीषने तो झेल सोडला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय या सामन्याला कलाटणी मिळते. 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज लोकेश. स्ट्रायकिंग फलंदाज रोहित आहे. यावेळीस खूप चांगला फटका आपण पाहतोय. बॅकफूट पंच करतोय. एकच धाव मिळते, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट कव्हरला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती आहेत. सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय रोहितने, कारण की जर विचार केला तर अप्रतिम फॉर्म मध्ये आहे पंकज आणि त्याला तो जास्तीत जास्त स्ट्राईक देतोय. 5 चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे. पंकज ऑन स्ट्राईक. यावेळी लाईन पाहावी लागेल. चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईट +4 5 धाव मिळत आहेत आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय या मैदानावरती धुमाल स्टार या टीमने. आणि 3 सामने झालेले आहेत लीग मधील आणि यापुढील सामना असेल आपण पाहू शकाल JM स्पोर्ट्स आणि संभाजी टायगर या 2 टीम मध्ये.